हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला नवीन सेशनला स्टार्ट करूया. आजच्या सेशन मध्ये घेऊया 29 मार्चच्या काही इम्पॉर्टंट न्यूज. त्यातली फर्स्ट न्यूज आहे आपली, ती आहे की डॅनियल कानेमन जे की काय आहे, इस्रायली अमेरिकन कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट आहे आणि नोबेल लॉरिएट आहे. त्यांची काय झालेली आहे, त्यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 90व्या वर्षी. त्यांना नोबेल प्राइज मिळालेलं होतं 2002 मध्ये. कशा करता? त्यांचं इंटिग्रेटिंग सायकोलॉजिकल रिसर्च करता त्यांना 2002 मध्ये नोबेल प्राइजनी सन्मानित करण्यात आलं होतं. ते काय होते, जेरुसलमच्या हेब्रू युनिव्हर्सिटी मध्ये ऍज अ फेलो म्हणून त्यांनी काय केलं होतं, सेंटर फॉर द स्टडी ऑफ रेशनॅलिटी मध्ये ऍज अ फेलो म्हणून होते. ते त्यांनी काय केलेलं आहे, आणखी ते मेंबर होते कशाचे, डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजीचे मेंबर होते युनिव्हर्सिटीमध्ये आणि प्रोफेसर पण होते. प्रोफेसर आणि रिसर्चर पण होते. कुठे? जे नॉर्थ अमेरिकाचे जे लीडिंग युनिव्हर्सिटीज आहे तिथे ते काय होते, प्रोफेसर आणि रिसर्चर होते. ओके, तर ही झाली न्यूज डॅनियल कानेमन बद्दल, ज्यांची डेथ झालेली आहे वयाच्या 90व्या वर्षी. ते काय होते, एक सायकोलॉजिस्ट आणि नोबेल लॉरिएट होते. त्यांना 2002 मध्ये नोबेल प्राइजने सन्मानित करण्यात आलं होतं. चला तर घेऊया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे की जे कमल किशोर आहे, कमल किशोर कोण आहे ते, द हेड ऑफ इंडियाज नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, NDMA, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे काय ते हेड आहेत कमल किशोर. त्यांना अपॉइंट केलेलं आहे कशा करता, युनायटेड नेशन्स असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे. या आणखी त्याच्या ऍडिशन मध्ये त्यांना काय असिस्टंट सेक्रेटरी जनरल किशोरनी काय केलेलं आहे, आणखी किशोर विल ऑल्सो बी काय करणार आहे, सेक्रेटरी जनरल स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह कशा करता, डिझास्टर रिस्क रिडक्शन, जे हेडिंग आहे, हेडिंग द युनायटेड नेशन ऑफिस फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन, UNDRR. तर ते ऑलरेडी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे हेड आहे. त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे युनायटेड नेशन्स असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून विथ द डिझास्टर रिस्क रिडक्शन पोर्टफोलिओसाठी. त्यांनी कोणाला सक्सीड केलेलं आहे, मामी मिझुटोरी, जे जपानचे मामी मिझुटोरी आहे त्यांना सक्सीड केलेलं आहे कमल किशोर यांनी. जे उत्तर काशीमध्ये 1991 मध्ये जे उत्तर काशीमध्ये अर्थक्वेक झालं होतं, आणखी लातूरमध्ये जे अर्थक्वेक झालं होतं 1993 मध्ये, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, TARU त्यांनी वर्क केलं होतं, ऍक्शन रिसर्च युनिट फॉर डेव्हलपमेंट, द ऍक्शन रिसर्च युनिट फॉर डेव्हलपमेंट साठी त्यांनी वर्क केलं होतं. कशा करता, फॉर डिझास्टर रिकन्स्ट्रक्शन आणि रिसेटलमेंट साठी. त्यांनी 1991 मध्ये जे उत्तर काशीमध्ये जे अर्थक्वेक झालं होतं आणि लातूरमध्ये 1993 मध्ये जे अर्थक्वेक आलं होतं, तेव्हा त्यांनी वर्क केलेलं आहे फॉर ऑन पोस्ट डिझास्टर रिकन्स्ट्रक्शन आणि सेटलमेंट साठी. ओके, तर ही झाली कमल किशोरची न्यूज. ओके, आता घेऊया नेक्स्ट न्यूज आपण. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे द एशियन क्रिकेट काउन्सिलची. तर एशियन क्रिकेट काउन्सिलने काय केलेलं आहे, अनाऊन्स केलेलं आहे वुमन्स एशिया कप 2024 ची अनाउन्समेंट केलेली आहे, जे कुठे होणार आहे, श्रीलंकाच्या दंबुला मध्ये होणार आहे. जुलै 19 जुलै पासून तर 28 जुलै पर्यंत होणार आहे ही काय, एशियन क्रिकेट वर्ल्ड वुमेन्स एशिया कप 2024. या टुर्नामेंट मध्ये काय फीचर आहे, म्हणजे काय फीचर करणार आहे, 8 टीम्स राहणार आहे, म्हणजे एक जास्तीची राहणार आहे. प्रिव्हियस एडिशन, जे प्रिव्हियस आधीची जे ही झाली होती काय, एशिया कप, वुमेन्स एशिया कप, त्याच्यासोबतच आता आणखी एक त्याच्यामध्ये टीम ऍड होणार आहे. तर जे 2022 मध्ये झालं होतं आधीच एडिशन, तर इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश जॉईन करणार आहे कोणाला, UAE, मलेशिया, नेपाळ आणि थायलंडला. जे काय
सेमी फायनलिस्ट ऑफ वुमेन्स प्रीमियर कप 2024 चे जे सेमी फायनलिस्ट आहे UAE, मलेशिया, नेपाळ आणि थायलंड यांना कोण जॉईन करणार आहे? इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश त्यांना जॉईन करणार आहे या वुमेन्स एशिया कप 2024 करता. आणखी काय ही टुर्नामेंट आणखी काय फीचर करते? ऑल फिमेल रेफरीज राहणार आहे. जे रेफरीज जे राहणार आहे ते सगळे फिमेल्स राहणार आहे, सोबतच अंपायर्स पण. जसं प्रिव्हियस एडिशन मध्ये झालं होतं सेम जे आहे सेम ते इम्प्लिमेंट करण्यात आलं आहे यामध्ये पण. आणि त्यासोबतच काय जे युरोपियन जिम्नॅस्टिक्स जे होतं जे होणार होतं कुठे? जे होणार होतं टेल अवीव इस्रायलमध्ये, तर त्याचं काय झालेलं आहे ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट इयर होणार होतं ते नेक्स्ट इयरच्या मे मध्ये होणार होतं, तर करंटली त्यांना कॅन्सल करण्यात आलेलं आहे. जे इस्रायलमध्ये जे सिक्युरिटी सिच्युएशन आहे त्याच्यासाठी त्या कारणामुळे जे होस्टिंग होती इस्रायलमध्ये जिम्नॅस्टिक्सची, युरोपियन जिम्नॅस्टिक्सची, ते कॅन्सल करण्यात आलेली आहे. ओके, ही झाली वुमेन्स एशिया कप बद्दलची न्यूज. यामध्ये कोणकोणत्या टीम्स राहणार आहे? याच्यामध्ये 8 टीम्स राहणार आहे, इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, सोबतच UAE, मलेशिया, नेपाळ आणि थायलंड या 8 टीम्स राहणार आहे वुमेन्स एशिया कप साठी. बघूया आता नेक्स्ट न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे टीबीची जी वॅक्सिन आहे त्याच्यावर काय झालेलं आहे, टेस्टिंग चालू झालेली आहे. तर भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड जे आहे त्यांनी क्लिनिकल ट्रायल्स जे आहे टीबी वॅक्सिन वरचे ते काय केलेले आहे, टीबी वॅक्सिन MTB वॅक याचं काय केलेलं आहे, ट्रायल्स चालू केलेले आहे. कोणावर? ऍडल्ट्सवर इंडियामध्ये. तर जी फर्स्ट वॅक्सिन आहे दिस इज द फर्स्ट वॅक्सिन. कोणाच्या अगेन्स्ट? ट्युबरक्लोसिसच्या अगेन्स्ट ही फर्स्ट वॅक्सिन आहे, जी की कुठून म्हणजे याचा सोर्स काय आहे? सोर्स बाय स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोफॅब्रिक. ओके, तर तिथनं हे काय केले गेलेले आहे, सोर्स केले गेलेले आहे. स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोफॅब्रिक जी आहे तिथनं ही जी फर्स्ट वॅक्सिन आहे ती सोर्स करण्यात आलेली आहे. तर ही जी वॅक्सिन आहे MTB वॅक ही 2 पर्पज साठी डेव्हलप करण्यात आलेली आहे. तर पर्पज बघू आपण 2 कोणते आहे. जे BCG न्यू बॉर्न्स करता जे BCG वॅक्सिन असते तर त्याला काय मोर इफेक्टिव्ह आणि पोटेन्शियली जास्त काळापर्यंत ती वॅक्सिन राहिली पाहिजे, पोटेन्शियली लॉंगर लास्टिंग राहिली पाहिजे ती वॅक्सिन, याकरता पर्पज आहे एक. आणि दुसरा जो पर्पज आहे तो आहे की प्रिव्हेन्शन ऑफ TB इन ऍडल्ट्स अँड ऍडल्टसन्स फॉर होम ठीक आहे. फर्स्ट जो पर्पज आहे तो न्यूबॉर्न साठी आहे. जी BCG वॅक्सिन असते बॅसिलस कॅमलेट ग्लुरिन ही जे न्यूबॉर्न साठी जी वॅक्सिन असते त्याला जास्त इफेक्टिव्ह करणे आणि म्हणजे लॉंग लास्टिंग करणे यासाठीचा तो पर्पज आहे. आणि दुसरा जो पर्पज आहे तो आहे प्रिव्हेन्शन ऑफ TB प्रिव्हेंट करणे ऍडल्ट आणि ऍडॉल्सन्स मधला. तर हे जे ट्रायल्स आहे हे कोण कॅरी आउट करत आहे? भारत बायोटेक कॅरी आउट करत आहे. कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये? बायोफॅब्रिकच्या कोलॅबोरेशन मध्ये भारत बायोटेक हा ट्रायल जे आहे तो कॅरीड आउट करत आहे. आणि जे TB आहे, TB ही काय आहे? वर्ल्ड लीडिंग इन्फेक्शियस कॉज ऑफ डेथ आहे. म्हणजे इन्फेक्शियस डिसीज आहे, ती लवकर पसरणारी डिसीज आहे. वर्ल्ड लीडिंग इन्फेक्शियस कॉज ऑफ डेथ म्हणजे त्याने डेथ होते डायरेक्ट. आणि स्पेशली ते आहे इंडियामध्ये, स्पेशली इन इंडिया. ओके, TB रिमेन्स वन ऑफ द वर्ल्ड लीडिंग इन्फेक्शियस कॉज ऑफ डेथ स्पेशली इन इंडिया. ही झाली न्यूज जी आहे TBची वॅक्सिन बद्दल, जिचं नाव काय आहे MTB वॅक. त्याचे ट्रायल्स चालू झालेले आहे आणि ट्रायल्स कोण करत आहे? भारत बायोटेक हे करत आहे ट्रायल. कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये? बायोफॅब्रिकच्या कोलॅबोरेशन मध्ये हे ट्रायल्स सुरू झालेले आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आता. नेक्स्ट न्यूज जी आहे की जे ऋतुराज अवस्थी आहे त्यांना काय केलेलं आहे? त्यांनी शपथ घेतलेली आहे ऍज ज्युडिशियल मेंबर
लोकपाल ऑफ इंडिया म्हणून. ठीक आहे, तर बघूया. जस्टिस ऋतुराज अवस्थी यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ ज्युडिशियल मेंबर म्हणून. आणि त्यांना शपथ कोणी दिलेली आहे? त्यांना शपथ दिलेली आहे जस्टिस A.M. खानविलकर यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. ओके, तर आता बघूया त्यांच्याबद्दल थोडं काही, की ते आधी काय करत होते, त्यांनी आधी काय कोणाला सर्व्हिस दिलेली आहे, म्हणजे काय काय करत होते ते आधी. तर जे जस्टिस ऋतुराज अवस्थी आहे ते काय करत होते, जॉईन होण्याच्या आधी, ज्युडिशियल मेंबर मध्ये जॉईन होण्याच्या आधी ते काय करत होते, ते होते चेअरपर्सन ऑफ 22nd लॉ कमिशन ऑफ इंडिया. तर ते काय होते, चेअरपर्सन होते 22nd लॉ कमिशन ऑफ इंडियाचे, ज्युडिशियल मेंबरला जॉईन होण्याच्या आधी. त्याच्या आधी काय होते, ते कर्नाटक हायकोर्ट मध्ये चीफ जस्टिस पण होते. 22nd लॉ कमिशन ऑफ इंडिया मध्ये चेअरपर्सन होण्याच्या आधी पण ते काय होते, चीफ जस्टिस होते कर्नाटक हायकोर्ट मध्ये. यांचे जे अपॉइंटमेंट आहे, यांनी जे शपथ घेतलेली आहे, यांच्यासोबत आणखी शपथ घेतलेले आहे, त्यांचे बघून घेऊया नाव आपण. तर श्री पंकज कुमार आणि श्री अजय तिरके यांनी पण शपथ घेतलेली आहे ऍज अ मेंबर म्हणून. आणि जे न्यू अपॉइंटमेंट्स आहे ते काय आहे, 2 एक्झिस्टिंग आहे ज्युडिशियल मेंबर, ज्यांचे नाव काय आहे, जस्टिस P.K. मोहंती आणि जस्टिस अभिलाषा कुमारी. आणि थर्ड जे आहे ते कोण आहे, श्री D.K. जैन. आणि जे श्रीमती अर्चना रामसुंदरम आणि श्री महेंदर सिंग आहे, यांचं काय झालंय, 26 मार्च 2024 ला यांचं टेन्युअर जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. यांचं टेन्युअर काय झालेलं आहे, 26 मार्च 2024 ला कम्प्लीट झालेला आहे. तर इथे आपल्याला काय मिळते, की जे जस्टिस ऋतुराज अवस्थी आहे यांनी शपथ घेतलेली आहे ऍज अ ज्युडिशियल मेंबर म्हणून. सोबतच श्री पंकज कुमार आणि श्री अजय तिरके यांनी पण शपथ घेतलेली आहे ऍज अ मेंबर म्हणून. ओके, आणि 2 जे आहे, 2 एक्झिस्टिंग ज्युडिशियल मेंबर्स आहे कोण, जस्टिस P.K. मोहंती, जस्टिस अभिलाषा कुमारी, आणि जे थर्ड आहे ते आहे श्री D.K. जैन. ओके, ही झाली न्यूज त्याच्याबद्दल, ज्युडिशियल मेंबर्स बद्दल. आता बघूया नेक्स्ट न्यूज. नेक्स्ट न्यूज जी आहे ती आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डची. तर काय म्हणते, तर त्याच्यामध्ये काय आहे, फॉर्मर स्कीपर कोण, मोहम्मद युसुफ. लेफ्ट आर्म पेसर कोण आहे, वाहिब रियाज. ऑलराउंडर अब्दुल रजाक. आणि मिडल ऑर्डर बॅटर कोण आहे, आझाद असद सफीक. तर यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे ऍज मेंबर्स ऑफ 7 मेंबर नॅशनल सिलेक्शन कमिटी मध्ये, जे की काय फॉर कोणासाठी आहे, पाकिस्तान सिनियर मेन्स क्रिकेट साठी जी आहे ती कमिटी आहे, जिथं त्याच्यासाठी काय करण्यात आलं आहे, त्यांना सिलेक्टर म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे. आणि जे हेड आहे, हेड कोच, कॅप्टन आणि अनालिस्ट, त्यांना पण ते काय करणार आहेत, ते पण मेंबर्स राहणार आहे त्या कमिटीचे. आणि ते काय करणार आहे, पिक करणार आहे अंडर 19 क्रिकेट टीमला. पीसीबीचे जे चेअरमॅन आहे कोण, पीसीबीचे चेअरमॅन जे आहे मोहसिन नकवी यांनी काय म्हटलेलं आहे, याच्यामध्ये चेअरमॅन या कमिटीला जे आहे, जी कोणती कमिटी आहे, सिलेक्शन कमिटी, यामध्ये चेअरमॅन कोणीच नाही राहणार आहे, पण जे सर्व 7 मेंबर्स जे आहे त्यांना सेम पॉवर्स राहणार आहे. ओके, आणखी काय म्हटलंय त्यांनी, की 2-3 कोऑर्डिनेटर्स आणखी जॉईन करेल त्या कमिटीला, 2-3 कोऑर्डिनेटर्स आणखी जॉईन करेल, पण त्यांना वोटिंगची पॉवर नाही राहणार. फर्स्ट तर आहे की हे 7 मेंबर्सची कमिटी आहे, जे सिलेक्शन कमिटी आहे, त्यामध्ये काय आहे, चेअरमॅन कोणीच नाही राहणार आहे, आणि जे 7 मेंबर्स आहेत त्यांना सगळ्यांना इक्वल पॉवर्स राहणार आहे. सोबतच त्यांना 2-3 कोऑर्डिनेटर्स आणखी जॉईन करेल, आणि त्यांना काय नाही राहणार आहे, वोटिंगचे पॉवर्स नाही राहणार आहे. ओके, ही झाली न्यूज पाकिस्तान सिलेक्टर्सची. आता बघूया पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बद्दल काही. तर सीईओ कोण आहे, फैजल हसनैन. फाउंड कधी झाला, 1 मे 1949. हेडक्वार्टर कुठे आहे, गद्दाफी स्टेडियम, फिरोजपूर रोड. वुमेन्स कोच कोण आहे, मोहसमी रशीद. ओके, ही झाली
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बद्दलची काही माहिती. नेक्स्ट बघूया आपण न्यूज आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे की जे इंडियन मेन्स हॉकी टीम जे गोलकीपर आहे कोण, PR श्रीजेश, त्यांना काय को चेअर म्हणून त्यांना काय केलेलं आहे, अपॉइंट करण्यात आलेलं आहे फॉर इंटरनॅशनल हॉकी ऍथलीट कमिटी मध्ये. तर आणि कोणासोबत करण्यात आलेलं आहे, जे चीनचे कॅमिला कॅरम आहे त्यांच्यासोबतच त्यांना काय करण्यात आलेलं आहे, को चेअर म्हणून जॉईन करणार आहे ते. चीनचे जे कॅमिला कॅरम आहे त्यांना जसं कोणी अनाऊन्स केलेलं आहे, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने ते अनाउन्समेंट केलेली आहे. कॅरमचं काय आहे, कॅरमला काय असाइन करण्यात आलेलं आहे काम, ते असाइन आहे ऍज ऍथलीट कमिटी रिप्रेझेंटेटिव्ह इन द एक्झिक्युटिव्ह बोर्ड. आणि PR श्रीजेशला काय आहे, लीड प्लॅनिंग अँड मीटिंग. PR श्रीजेशला काय असाइन करण्यात आलेलं आहे, ते काय करणार आहे, लीड करणार आहे प्लॅनिंग आणि मीटिंग कोणासोबत, कॅरम सोबत. आणि जे PR श्रीजेश आहे ते को चेअर राहणार आहे कॅरमचे. ओके, आता हॉकी इंडिया बद्दल बघून घेऊया काही माहिती. तर कोच कोण आहे, क्रेग फुलटन. प्रेसिडेंट कोण आहे, दिलीप तिरके. फाउंड कधी झाली, 2009 मध्ये. हेडक्वार्टर कुठे आहे, न्यू दिल्लीमध्ये. आणि सेक्रेटरी कोण आहे, भोलानाथ सिंग. तर ही न्यूज झाली कशाबद्दल, इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनची जी ऍथलीट कमिटी आहे त्यामध्ये PR श्रीजेश यांना को चेअर म्हणून काय केलेलं आहे, अनाउन्समेंट केलेली आहे. चीनचे जे कॅमिला कॅरम आहे यांना ते को चेअर करणार आहे. आणि कोण आहे PR श्रीजेश, इंडियन हॉकी गोलकीपर आहे. नेक्स्ट बघूया न्यूज आता. ओके, आता आपण यावर काही क्वेश्चन्स घेऊन घेऊया. तर फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, नोबेल विनिंग इकॉनॉमिस्ट डॅनियल कानेमन यांची काय झालेली आहे, वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांना कोणत्या वर्षी नोबेल प्राइज मिळाला होता, कोणत्या वर्षी मिळालेला होता, 2002 मध्ये त्यांना नोबेल प्राइज हा देण्यात आलेला होता. सेकंड बघूया, कोणाला अपॉइंट केलेला आहे ऍज अ युनायटेड नेशन असिस्टंट सेक्रेटरी जनरल विथ डिझास्टर रिस्क रिडक्शन पोर्टफोलिओ म्हणून कोणाला करण्यात आलेला आहे अपॉइंट, कमल किशोर यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे की जी अपकमिंग वुमेन्स एशिया कप 2024 आहे ती कोणत्या कंट्रीमध्ये शेड्यूल करण्यात आलेली आहे, कुठे होणार आहे ती होणार आहे श्रीलंकाच्या दंबुलामध्ये. ओके, आणि होणार आहे 19 जुलै टू 28 जुलै मध्ये. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द ट्युबरक्लोसिस वॅक्सिन. ट्युबरक्लोसिसचं जे ट्युबरक्लोसिसची जे TBची जे वॅक्सिन आहे तिचं नाव काय आहे, तर जे भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनी त्याचे जे क्लिनिकल ट्रायल्स आहे ते स्टार्ट केलेले आहे. तर त्या वॅक्सिनचं नाव काय आहे, त्या वॅक्सिनचं नाव आहे MTB वॅक. नेक्स्ट बघूया क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली जे जस्टिस ऋतुराज अवस्थी आहे यांनी काय केलेलं आहे, ऍज अ ज्युडिशियल मेंबर म्हणून शपथ घेतलेली आहे. तर इन कॉन्टेक्स्ट टू सेम, who is the incumbent chairperson of Lokpal of India? तर कोण आहे, अजय माणिकराव खानविलकर. चेअरपर्सन कोण आहे, अजय माणिकराव खानविलकर हे चेअरपर्सन आहे. ज्यांनी काय केलेलं आहे, त्यांना शपथ दिलेली आहे. कोणाला, ऋतुराज अवस्थी यांना शपथ दिलेली आहे. कोण आहे ते, जस्टिस AM खानविलकर, जे की काय आहे, चेअरपर्सन आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे, नेम द पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चेअरमॅन हु हॅज अपॉइंटेड अ 7-member नॅशनल सिलेक्शन कमिटी फॉर पाकिस्तान सिनियर मेन्स क्रिकेट. तर कोण आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे चेअरमॅन, त्यांचं नाव आहे मोहसिन नकवी. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या चेअरमॅनचं नाव आहे. नेक्स्ट आहे, विच हॉकी प्लेयर हॅज बीन अपॉइंटेड. कोणत्या हॉकी प्लेयरला अपॉइंट केलेला आहे ऍज अ को चेअरमॅन ऑफ द
इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन ऍथलीट कमिटी. तर कोणाला केलेला आहे? को चेअरमॅन कोणाला बनवलेला आहे? जे गोलकीपर आहे PR श्रीजेश यांना बनवलेला आहे. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन इंटरनॅशनल हॉकी ऍथलीट कमिटीचं को चेअरमॅन बनवलेलं आहे गोलकीपर PR श्रीजेश यांना. ओके, तर अशाच न्यूज करता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, त्याला जॉईन करा. थँक्यू.